नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, प्रथम सत्र नमुना प्रश्नपत्रिका उत्तरासहित। एकूण गुण 40, वेळ 2 तास। विद्यार्थ्याचे नाव, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहायचे आहे। रोल नंबर, या ठिकाणी हजेरी क्रमांक किंवा परीक्षेचा क्रमांक दिला असेल तर तो लिहायचा आहे। चला तर मग सुरुवात करूया। पाहूया आपण कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात आणि कशा पद्धतीने त्याच्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। तर प्रश्न पहिला अ, खालील प्रश्न सोडवा। गुण 5, त्यामध्ये पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा। रिकाम्या जागा भरा 1 गुणासाठी। आधुनिक संस्कृतीमध्ये रिकामी जागा ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे। उत्तर ऊर्जा। आधुनिक संस्कृतीमध्ये ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे। दुसरा आहे विसंगत पद ओळखा 1 गुणासाठी। त्यासाठी शब्दांचा गट दिला आहे। मुकुलायन, पुनर्जनन, द्विविभाजन, खंडीभवन। यामध्ये वेगळा शब्द आहे द्विविभाजन। इतर सर्व बहुपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजननाच्या पद्धती आहेत। त्यामध्ये तिसरा आहे चूक की बरोबर ते सकारण लिहा। विधान बरोबर असेल तर काही लिहिण्याचं कारण नाही, चूक असेल तर थोडक्यात कारण लिहायचं आहे। 1 गुणासाठी आहे। तर त्यासाठी दिलेलं विधान आहे भात पिकांवर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर बेडूक येतात। उत्तर चूक। आता हे विधान चूक आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडक्यात कारण सांगायचं आहे। भात पिकांवर मोठ्या प्रमाणात नाकतोडे येतात व ते या धान्याची नासाडी करतात। बेडूक नाकतोड्यांची संख्या नियंत्रित ठेवतात। त्यानंतर प्रश्न पहिला अ मध्ये चौथा आहे जोड्या लावा। 2 गुणांसाठी आहेत। तर यामध्ये प्रजाती लिहून दिली आहे आणि उदाहरणे लिहून दिली आहे। प्रजाती आहे दुर्मिळ प्रजाती आणि अनिश्चित प्रजाती, आणि उदाहरणे आहेत शेकरू, खार, रेड पांडा, कस्तुरी मृग, पट्टेरी वाघ, गिरचे सिंह, लायन टेल्ड वानर, तनमोर। आता या जोड्यांच्या आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत। तर उत्तर दुर्मिळ प्रजाती कोणकोणत्या आहेत बघा, रेड पांडा आणि कस्तुरी मृग ह्या काय आहेत, दुर्मिळ प्रजाती आहेत, म्हणजेच यांचे प्रमाण हे खूप कमी आहे। दुसरा आहे अनिश्चित प्रजाती, त्यामध्ये आहे शेकरू, खार। अशा प्रकारे प्रश्न पहिला अ 5 गुणांसाठी यावर विविध प्रकारचे प्रश्न विचारले आहेत। याशिवाय आपल्याला सहसंबंध पूर्ण करा, एका वाक्यात उत्तर लिहा, या प्रश्नांचाही जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे। प्रश्न पहिला ब, कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 5 गुण। कंसात दिलेले पर्याय आहेत 1 38, 2 अनिश्चित, 3 4 किलो कॅलरी पर ग्रॅम, गर्भाशय, क्रमविकास, मध्यावस्था। आता खाली काही विधानं दिली आहेत, हे या पर्यायामधून योग्य विधानाला योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करायचं आहे। तर पहिलं विधान आहे उत्क्रांती म्हणजेच रिकामी जागा होय। उत्तर क्रमविकास। उत्क्रांती म्हणजेच क्रमविकास होय। दुसरं विधान आहे एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATPचे एकूण रिकामी जागा रेणू मिळतात। योग्य पर्याय निवडायचा आहे। उत्तर आहे 38। एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATPचे एकूण 38 रेणू मिळतात। तिसरा आहे भ्रूणाचे रोपण रिकामी जागा या अवयवामध्ये होते। योग्य पर्याय आहे गर्भाशय। भ्रूणाचे रोपण गर्भाशय या अवयवामध्ये होते। शेकरू, खार ही रिकामी जागा प्रजाती आहे। उत्तर योग्य पर्याय निवडायचा आहे अनिश्चित।
शेकरू खार ही अनिश्चित प्रजाती आहे। 5वं विधान आहे, कर्बोदकातून आपल्याला रिकामी जागा एवढी ऊर्जा मिळते। उत्तर 4 किलो कॅलरी ग्रॅम। कर्बोदकातून आपल्याला 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते। अशा प्रकारे प्रश्न पहिला ब रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून आपण दिलेली विधानं पूर्ण केली आहेत। अशा पद्धतीने प्रश्न पहिला अ आणि प्रश्न पहिला ब यावर वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आढावा आपण 10 गुणांसाठी घेतला आहे। अशा प्रकारच्या विविध प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे, कारण हेच प्रश्न परीक्षेमध्ये येतील का तर नाही, यासारखे आणखी प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात। प्रश्न दुसरा अ पुढील प्रश्न सोडवा, गुण आहेत 10। 6 प्रश्न दिले आहेत। परीक्षेमध्ये कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत। एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 2 गुण आहेत। तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल? उत्तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या व्यक्तीची सुस्थिती असण्याला आरोग्य म्हणतात। वेगवेगळ्या सामाजिक प्रथा, रूढी, परंपरा, अज्ञान, संकोच या आणि इतर कारणामुळे आपल्या देशात लैंगिक आरोग्याविषयी फारशी जागरूकता दिसत नाही। विशेषतः स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याविषयी अनास्था दिसून येते। स्त्रीला येणाऱ्या मासिक पाळीचा संबंध तिच्या लैंगिक आणि एकूणच संपूर्ण आरोग्याशी असतो। आजच्या काळात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत, त्यामुळे त्यांना दिवसभर घराबाहेर राहावे लागते। मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव होत असतो, त्यामुळे गुप्तांगाची वेळोवेळी स्वच्छता राखणे आवश्यक असते, अन्यथा लैंगिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात। पुरुषांमध्ये लैंगिक आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात, या टाळण्यासाठी गुप्तांगाची वेळोवेळी स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे। दुसरा प्रश्न आहे, जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे सांगा। उत्तर जगातील जैवविविधतेच्या संवेदनक्षम अशा 34 स्थळांची नोंद केली गेली आहे। या क्षेत्रांनी एकेकाळी पृथ्वीचा 15.7% एवढा भाग व्यापलेला होता। आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्रे आधीच नष्ट झाली आहेत। सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहेत। यामध्ये 1,50,000 म्हणजेच 1.5 लाख वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत, ज्या एकूण जागतिक स्तरापैकी 50% आहेत। भारताचा विचार करता 135 प्राणी प्रजातीपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात। पश्चिम घाटात 1500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजातीही आढळून येतात। जगातील एकूण वनस्पती प्रजातीपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत। जगातील ही जैवविविधतेची संवेदन क्षेत्रे। तिसरा प्रश्न आहे, जलविद्युत निर्मितीचे फायदे लिहा। उत्तर जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारचे इंधनाचे ज्वलन होत नसल्याने इंधन ज्वलनातून होणारे प्रदूषण होत नाही। धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यास पाहिजे तेव्हा वीज निर्मिती करणे शक्य आहे। वीज निर्मिती करताना धरणातून पाणी जरी वापरले गेले तरी पावसामुळे धरण पुन्हा भरल्यास वीज निर्मिती अखंड होऊ शकते। अशा प्रकारे जलविद्युत निर्मितीचे आपल्याला फायदे लिहिता येतात। चौथा प्रश्न आहे, तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे। उत्तर आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, परंतु त्यामुळे न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुमय पदार्थांची खूप मदत होते। तसेच काही तंतुमय पदार्थांची इतर पदार्थांच्या पचन क्रियेमध्ये मदत होते। म्हणून पालेभाज्या, फळे, धान्ये यापासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांना महत्त्वाचे पोषक द्रव्य मानले जाते। पाचवा प्रश्न आहे, खंडीभवन म्हणजे काय? उत्तर हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार बहुपेशीय सजीवात आढळतो। या प्रकारात जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन
प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो, जसे की शैवाल, स्पायरोगायरा आणि सायकॉन सारख्या स्पंज या प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये या प्रकारे प्रजनन होते। स्पायरोगायराला ज्यावेळी मुबलक पाणी आणि पोषक द्रव्ये उपलब्ध असतात त्यावेळी त्याच्या तंतूची वेगाने वाढ होऊन ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खंडीभवित होतात। प्रत्येक तुकडा नवजात स्पायरोगायराचा तंतू म्हणून जगतो। सायकॉनच्या शरीराचे जर अपघाताने छोटे छोटे तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन तयार होतो। अशा प्रकारे आपल्याला खंडीभवन म्हणजे काय ते स्पष्ट करता येते। 6वा प्रश्न आहे, अन्न साखळी व अन्नजाळे यामध्ये काय फरक आहे? उत्तर, प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असतात। या आंतरक्रियेच्या क्रमाला अन्न साखळी म्हणतात। प्रत्येक साखळीत उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक अशा 4 वा 5हून अधिक कड्या असतात। ह्या कड्या सरळ रेषेतच असतात, परंतु अन्नजाळे हा गुंतागुंतीच्या आणि अनेक शाखा असलेल्या अन्नसाखळ्यांचा समूह असतो। अधिक अन्नसाखळ्या परस्परांशी जोडल्या गेल्या की त्याचे अन्नजाळे तयार होते। अशा प्रकारे अन्नसाखळी व अन्नजाळे यामधील फरक आपल्याला थोडक्यात लिहिता येतो। अशा प्रकारे प्रश्न पहिला अ, पुढील प्रश्न सोडवा। 10 गुणांसाठी कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील, कशा पद्धतीने उत्तर लिहिणे अपेक्षित आहे हे या ठिकाणी आपण पाहिलं आहे। प्रश्न दुसरा ब, शास्त्रीय कारणे लिहा। गुण आहेत 4, कोणतेही 2। 3 प्रश्न विचारले आहेत, आपण 3ही प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी सरावासाठी लिहूयात। तर पहिला प्रश्न आहे डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मोलाचा दगड ठरले आहे, काय कारण आहे? तर उत्तर, चार्ल्स डार्विनने विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले व त्यांच्या निरीक्षणावरून डार्विनने पुढे सक्षम ते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्धीस दिला। डार्विन याने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तकही प्रसिद्ध केले। त्याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो, सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात। हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात, जी अक्षरशः जीवघेणी असते। या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगून राहतो। पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडही महत्त्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे मरतात। जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यासकट नवीन प्रजाती तयार करतात। 19व्या शतकात डार्विनने केवळ निरीक्षणाने केलेली भाकिते आधुनिक शास्त्रीय पद्धतीने योग्य असल्याचे आता 21व्या शतकात लक्षात आले आहे। म्हणून डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य एक मैलाचा दगड ठरले आहे, याचे आपण कारण अशा पद्धतीने लिहू शकतो। दुसरे विधान आहे, दुसरा प्रश्न, वनस्पतीतील फलनाला द्विफलन म्हणतात। उत्तर, परागनाच्या नंतर परागकण फुलाच्या कुक्षीवर पडून अंकुरित होतात। या अंकुराने 2 पुयुग्मके आणि 1 दीर्घ परागनलिका तयार होते। या परागनलिकेतून ही 2 पुयुग्मके वाहून नेली जातात। ही परागनलिका जायांगाच्या कुक्षीवृत्तामार्गे बीजकुंडातील भ्रूणकोशात पोचते। तेथे परागनलिकेचे अग्र फुटून 2 पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये शिरतात। त्यातील 1 पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावून युग्मनस तयार करते। दुसरे पुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावून भ्रूणपोष तयार करते। या प्रक्रियेत 2 पुयुग्मक भाग घेतात, म्हणून याला द्विफलन म्हणतात। तिसरा प्रश्न आहे, विद्युत निर्मिती प्रकारानुसार टर्बाईनचा आराखडाही वेगवेगळा असतो, काय कारण आहे? तर उत्तर, जनित्र हे यंत्र विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर चालते। जनित्रातून विद्युत निर्मिती केली जाते, त्यासाठी जनित्र फिरवावे लागते, त्यासाठी टर्बाईनची आवश्यकता असते। टर्बाईन फिरवण्यासाठी निरनिराळे ऊर्जास्रोत वापरण्यात येतात। विद्युत निर्मिती केंद्रानुसार टर्बाईन फिरवण्यासाठी
त्या प्रकारचा ऊर्जा स्रोत वापरला जातो। त्यामुळे प्रत्येक विद्युत निर्मिती केंद्रानुसार वापरल्या जाणाऱ्या टर्बाईनचा आराखडाही वेगवेगळा असतो। अशा प्रकारे प्रश्न दुसरा ब, शास्त्रीय कारणे लिहा, हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा अ, खालील उपप्रश्न सोडवा, गुण 6। 3 प्रश्न दिले आहेत, त्यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 3 गुण आहेत। तर पहिला प्रश्न आहे फरक स्पष्ट करा। त्यासाठी प्रश्न दिला आहे पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत। तर आपल्याला यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे। पहिला मुद्दा आहे पारंपरिक ऊर्जा स्रोत। यामध्ये पारंपरिक ऊर्जा स्रोत पर्यावरण स्नेही नाहीत। अपारंपरिक ऊर्जा स्रोत, यामध्ये पहिला मुद्दा अपारंपरिक ऊर्जा स्रोत पर्यावरण स्नेही आहेत। पारंपरिक ऊर्जा स्रोत, यामध्ये दुसरा मुद्दा पारंपरिक ऊर्जा स्रोत पृथ्वीवर मर्यादित स्वरूपात आहेत, काही वर्षांनी ते संपुष्टात येतील। आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत, यामध्ये दुसरा मुद्दा आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोत पृथ्वीवर अमर्यादित स्वरूपात आहेत, ते शाश्वत आहेत, त्यामुळे संपणार नाहीत। पारंपरिक ऊर्जा स्रोत, यामध्ये तिसरा मुद्दा आहे उदाहरण, त्याची उदाहरणे येतात जीवाश्म इंधने, कोळसा, खनिज तेल, पेट्रोल, नैसर्गिक वायू। आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत, यामध्ये तिसरा मुद्दा आहे उदाहरण, त्याची उदाहरणे आहेत सौर ऊर्जा, पवन ऊर्जा। पारंपरिक ऊर्जा स्रोत, यामध्ये पारंपरिक ऊर्जा स्रोत प्रदूषणकारी आहेत, त्यातून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड प्रदूषण होते। आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत, यामध्ये शेवटचा मुद्दा आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोत प्रदूषणकारी नाहीत, त्यातून कार्बन प्रदूषण होत नाही। अशा प्रकारे आपण पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत यामध्ये फरक स्पष्ट केला आहे। दुसरा प्रश्न आहे टीप लिहा। त्यासाठी प्रश्न दिला आहे पर्यावरण संवर्धनाची गरज। उत्तर, पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे सर्वसामान्यांना माहीत नसतात। पर्यावरण संवर्धनामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आवश्यक आहे। पर्यावरण संरक्षण संवर्धन ही एक प्रभावी लोकचळवळ झाली तरच पर्यावरणीय समस्यांना उत्तरे मिळू शकतील। याकरिता लहान वयापासून मुलांमध्ये पर्यावरणाविषयी माहिती, प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्ये रुजवली पाहिजेत, तरच उद्याची पिढी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणारी असेल। अर्थात हे सर्व साध्य करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती होणे महत्त्वाचे आहे। आज जगातील सर्व विकसनशील व अविकसित देशांनी पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे, त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत। या देशांनी पर्यावरण रक्षणाची आपली धोरणे ही निश्चित केली आहेत व त्यासाठी आवश्यक ते कायदेही करण्यात आले आहेत। अशा प्रकारे पर्यावरण संवर्धनाची गरज यावर सविस्तर टीप लिहिता येते। तिसरा प्रश्न आहे रोज प्रत्येक व्हिटॅमिनची किती प्रमाणात गरज असते? तर उत्तर, आपण एका बाजूने जीवनसत्वे लिहूया आणि दुसऱ्या बाजूने प्रौढास प्रतिदिन असणारी त्याची आवश्यकता लिहूया। तर जीवनसत्व ए, त्याची 700 ते 900 UG म्हणजेच मायक्रोग्रॅम इतकी आवश्यकता असते। आणि बी कॉम्प्लेक्स याची 100 mg, सी या जीवनसत्वाची रोज असणारी आवश्यकता 75 mg, डी या जीवनसत्वाची 5 UG, ई या जीवनसत्वाची किती आवश्यकता असते 10 mg आणि के या जीवनसत्वाची 80 UG। अशा प्रकारे आपल्याला रोज या व्हिटॅमिनची या प्रमाणात आवश्यकता असते। अशा प्रकारे प्रश्न तिसरा अ, खालील उपप्रश्न सोडवा, हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा ब, थोडक्यात उत्तरे लिहा, गुण आहेत 6। प्रश्न दिले आहेत 4, कोणतेही 3 लिहायचे आहे। एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 2 गुण आहेत। तर पहिला प्रश्न पुढील चिन्ह संकेत काय सांगतात त्या आधारे तुमची भूमिका लिहा। या ठिकाणी तुम्हाला 2 चित्र दाखवत आहे, त्या चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि त्या चित्रातून आपल्याला काय संदेश मिळतो ते लिहा। तर पहिलं चित्र आहे, चित्र बघा कसं आहे,
तर ते चित्र हे चिन्ह कपात, पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण ह्या प्रक्रिया दाखवते. नैसर्गिक साधनसंपदेचा अपव्यय टाळावा हे या चिन्हातून समजते. आता दुसरं चिन्ह, त्याचे व्यवस्थित आणि काळजीपूर्वक निरीक्षण करा. त्यावरून आपल्या काय लक्षात येते ते बघा. विजेचा वापर काटकसरीने करा, त्यामुळे नैसर्गिक साधनसंपदा वाचू शकाल, अशा आशयाचा मथितार्थ या चिन्हातून दिसतो. दोन्ही चित्राची व्यवस्थित माहिती लिहायची आहे, त्यासाठी 2 गुण आहेत. दुसरा प्रश्न आहे व्याख्या लिहा. व्याख्या लिहा यामध्ये पहिली व्याख्या दिली आहे ऑक्सिश्वसन. उत्तर, ऑक्सिजनचा वापर करून सजीवांमध्ये पेशीस्तरावर होणारे श्वसन म्हणजे ऑक्सिश्वसन होय. दुसरी व्याख्या आहे शाकीय प्रजनन. उत्तर, वनस्पतींमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन म्हणतात. दोन्ही व्याख्या व्यवस्थित लिहायची आहे. एक व्याख्या व्यवस्थित लिहिल्यास 1 गुण, दोन्ही व्याख्या बरोबर लिहिल्यास 2 पैकी 2 गुण मिळतात. प्रश्न तिसरा आहे आकृतीत दाखवलेल्या अलैंगिक प्रजननाचा प्रकार लिहा. या ठिकाणी आकृती दिसत आहे, आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. उत्तर, दिलेल्या आकृतीत कलिकायन ही ईस्टमधील अलैंगिक प्रजनन पद्धती दिसत आहे. आणि चौथा प्रश्न आहे सौर औष्णिक विद्युत केंद्रासाठी ऊर्जा रूपांतरण दर्शवणारी आकृती काढा. उत्तर, सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तक, एकत्रित आलेल्या सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषण्यासाठी शोषक, वाफेवर चालणारे टर्बाईन, विद्युत ऊर्जा आणि विद्युत जनित्र अशा प्रकारे सौर औष्णिक विद्युत केंद्र या संबंधित आपल्याला आकृती काढता येते. यानंतर प्रश्न चौथा, सविस्तर उत्तर द्या. गुण 4. 2 प्रश्न दिले आहेत, कोणताही एक प्रश्न लिहायचा आहे. या ठिकाणी आपण सरावासाठी दोन्ही प्रश्न लिहूयात. तर पहिला प्रश्न आहे पुढे दिलेली अन्नसाखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा. अन्नसाखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे त्या परिसंस्थेचे वर्णन लिहा. तर प्रश्नामध्ये दिलेली अन्नसाखळी आहे नाकतोडा, साप, भातशेती, गरुड, बेडूक. आता ही अन्नसाखळी चुकीची आहे, तर उत्तरामध्ये आपण पहिले बरोबर किंवा योग्य अन्नसाखळी लिहूया. भातशेती, नाकतोडा, बेडूक, साप, गरुड अशा पद्धतीची ही अन्नसाखळी तयार होईल. आता आपण या अन्नसाखळीचे स्पष्टीकरण करूया. वरील अन्नसाखळी भूपरिसंस्थेतील आहेत. भूपरिसंस्थेत अनेक प्रकारचे जैविक घटक असतात, जसे कीटक, पक्षी, सस्तन प्राणी इत्यादी. उदाहरणार्थ भातशेती म्हटले आहे, याचा अर्थ ही परिसंस्था किनारपट्टीच्या जवळपास असावी. भाताच्या शेतात पाणी साठलेले राहते, त्यामुळे तिथे बेडूक वास्तव्य करतात. वरील अन्नसाखळीत उत्पादक भाताची रोपे आहेत. प्राथमिक भक्षक नाकतोडा हा कीटक आहे. द्वितीय भक्षक बेडूक हा तृतीय भक्षक साप आणि सर्वोच्च भक्षक गरुड आहे. या प्रत्येक पोषण पातळीवरच्या जैविक घटकांवर जीवाणू, कवक तसेच इतर कृमी विघटक म्हणून कार्य करतात. या परिसंस्थेत सूर्यापासून मिळणारी ऊर्जा भाताच्या रोपातून ते थेट गरुडापर्यंतच्या पोषण पातळीत हस्तांतरित होते. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहिता येते. दुसरा प्रश्न आहे गुणसूत्राचा आकार कसा असतो त्याच्या भागांची नावे पुढील आकृतीत लिहा. या ठिकाणी आकृती दिली आहे, त्याच्या भागाची गुणसूत्राचा आकार त्याच्या भागांची नावे येतात. गुणसूत्रभुजा, पी भुजा, गुणसूत्रबिंदू, क्यू भुजा, DNA. आता उत्तर आपल्याला लिहायचं आहे. पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत गुणसूत्र दंडाकृती दिसते. प्रत्येक गुणसूत्रावर एक गुणसूत्रबिंदू असतो. यामुळे गुणसूत्राच्या गुणसूत्रभुजा तयार होतात. गुणसूत्रबिंदूच्या जागेनुसार गुणसूत्रांचे 4 आकार दिसतात. मध्यकेंद्री गुणसूत्रबिंदू मध्यावर असलेले फी या इंग्रजी मुळाक्षरासारखे गुणसूत्र त्याच्या भुजा समान लांबीच्या असतात. उपमध्यकेंद्री गुणसूत्रबिंदू मध्याच्या जवळपास असलेले यल या इंग्रजी मुळाक्षरासारखे गुणसूत्र ज्याची एक भुजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी असते. तिसरा आहे अग्रकेंद्री गुणसूत्रबिंदू टोकाजवळच असलेले जे या इंग्रजी मुळाक्षरासारखे
एक गुणसूत्रभुजा खूपच मोठी व दुसरी खूपच छोटी असणारे गुणसूत्र. आणि चौथा आहे अंत्यकेंद्री गुणसूत्रबिंदू टोकाला असलेले आय या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसणारे गुणसूत्र. अशा प्रकारे आपण प्रश्न 4 सविस्तर उत्तर द्या हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. त्याचबरोबर वर्ग 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाची प्रथम सत्र नमुना प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.